नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या युट्यूब चॅनलवर. तर आज मी आपला जो AIML डेटा सायन्सचा कोर्स स्टार्ट होण्या अगोदर तुमच्यासमोर एक जर्नी मी म्हणजे एका व्यक्तीला आपल्या चॅनलवर बोलवलेलं आहे. त्यांच्यासोबत एक पॉडकास्ट शूट केलेला आहे. ही पूर्ण तुम्ही पॉडकास्टचा व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की काहीतरी गोष्टी तुम्हाला शिकायला मिळेल. त्या व्यक्तीने एक Amazonमध्ये त्यांचा जॉब हा मिळवलेला आहे. आता एक ऑप्टम नावाची कंपनी तिथे ॲज अ डेटा सायंटिस्ट म्हणून ते काम करत आहे. साधारणतः त्यांचं पॅकेज हे 25 लाखापर्यंत आहे आणि एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. असून सुद्धा त्यांनी एक साधारण टियर 3 कॉलेज म्हणून त्याची इंजिनिअरिंग कंप्लीट केलेली आहे. आणि हे सगळं असताना सुद्धा काय की ॲज अ टीचर म्हणून ते आधी काम करत होते. नंतर त्यांनी ॲज अ डेटा सायंटिस्ट म्हणून काम केलं. आणि ऑलमोस्ट तेव्हा असं मला वाटलं की जसं की ते फायनल इयरमध्ये असताना टीचिंग करत होते. सेम मी पण या गोष्टी कंटिन्यूच करतोय ॲज अ टीचिंग म्हणून फायनल इयरमध्ये पण मी सेम काम केलेलं आहे. तर कुठेतरी आमच्या दोघांची स्टोरी ही सिमिलर मला वाटली. पण आता ते एका कंपनीमध्ये जॉब करतात आणि मी एका ॲज अ टीचिंग म्हणून प्रोफेशन आणि एका कंपनीमध्ये मी ॲज अ डेव्हलपर म्हणून काम करत आहे. ऑलमोस्ट दोघांची स्टोरी म्हणजे सेम वाटली. पण तुम्ही बघा त्यांची पूर्ण स्टोरी तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला त्यांची जर्नी ॲज अ AIML डेटा सायन्स जर तुम्ही करिअर स्टार्ट करत असाल तर नक्की तुम्हाला एक इन्स्पिरेशन तुम्हाला मिळेल आणि एक चांगलं मोटिवेशन मिळेल. तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा आणि नक्कीच काय तुम्हाला वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर चला तर सुरुवात करूया. तर नमस्कार अक्षय, सगळ्यात पहिलं मराठी कोडिंग शाळावर तुझं स्वागत आहे. मेन म्हणजे की आज आपले जेवढे पण मराठी मुलं आहे त्या मराठी मुलांना ॲज अ इंडस्ट्रीमधल्या व्यक्तीशी संवाद साधणं हा खूप साऱ्या लोकांचा मला मेल पण आलेला होता की ॲज अ डेटा सायंटिस्ट किंवा AIML इंजिनियर नेमकी काय काम करता, कसं काम करता, इंडस्ट्रीमध्ये कशा गोष्टी चालतात ह्या टॉपिकशी रिलेटेड त्यांना गायडन्स पाहिजे होता. तर तुझं सर्व गोष्टी आधी ओळख करून दे. जेवढे आपले मराठी कोडिंग शाळावरचे स्टुडंट आहे त्यांना तुझा परिचय करून दे सगळ्यात आधी. नमस्कार मंडळी, माझं नाव अक्षय गायकवाड आहे. मी राहणारा नांदगाव नाशिक सेगमेंटमधून आलेलो आहे. ॲज अ फार्मर बॅकग्राऊंडमधून मी इथं आलेलो आहे. सध्या मी बँगलोरमध्ये ऑप्टममध्ये ॲज अ डेटा सायंटिस्ट काम करतो आहे. या अगोदर मी ॲमेझॉनमध्ये काम करत होतो आणि ॲमेझॉनमध्ये ॲज अ ML असोसिएट काम करत होतो. तर तिथे मशीन लर्निंग नंतर आता इथे ॲज अ डेटा सायंटिस्ट काम करतो आहे. साधारणतः मला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सध्या. मी माझं बॅचलर्स चांदवडच्या SNJP कॉलेजमधनं केलेलं आहे आणि एकदा बॅचलर्स झालं त्यानंतर मी थोड्या दिवस ॲज अ टीचिंग प्रोफेशनमध्ये होतो. काही दिवस मी मुलांना टीच केलं. अराऊंड 700-800 मुलांना मी ऑफलाईन शिकवलेलं आहे. त्याशिवाय पण मी ऑनलाईन क्लासेस वगैरे घ्यायचो. माझी एक छोटीशी स्पेशल एडटेक पण आहे, जिचं नाव GTech सोल्युशन्स आहे. तिथे बऱ्याचशा गोष्टी शिकवायचो. मोस्टली मी ML डेटा सायन्स या रिलेटेड टीचिंग करतो. याशिवाय सध्या मी आता कंटेंट क्रिएशन स्टार्ट केलेलं आहे. साधारणतः 5 महिन्यापासून मी कंटेंट क्रिएट करतोय. 2 चॅनल आहे. तर या प्रकारे थोडा माझा प्रवास इथपर्यंत पोहोचलेला आहे. तर तुझा हा ही जर्नी जे पण आता व्हिडिओ बघणार आहे त्यांना नक्की इन्स्पायरिंग ठरणार आहे. आता मला हे सांग की तू जसं कॉलेजला ॲडमिशन घेतलं, जसं की 11th-12th तुझं कुठून झालं, फर्स्ट इयरपासून लास्ट इयरपर्यंत तू कशा गोष्टी शिकत गेला हे विद्यार्थ्यांना कळणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर याबद्दल सगळ्यात पहिलं मार्गदर्शन सो करताना ज्यावेळेस की तू कसं शिकला म्हणजे. हां. ज्यावेळेस मी ॲडमिशन घेत होतो SNJPला, तर त्यावेळेस ना माझा CITचा स्कोर एवढा चांगला नव्हता. बट त्यावेळेस मला असं होतं की मला कम्प्युटर सेगमेंट किंवा IT मध्ये जायचं हे माझं क्लिअर होतं. मग त्यावेळेस अचानक असं लक्षात आलं की की SNJPमध्ये ना एक नवीन कोर्स स्टार्ट होतोय, ज्याचं नाव AI डेटा सायन्स होता. साधारणतः 2020च्या आसपास ना लोकांना जास्त आयडिया नव्हती AI डेटा सायन्स काय आहे, काय नाही. मग त्या टायमाला मला असं वाटलं की यार आपल्याला एज मिळते, लोकांना आयडिया नाही आहे, मार्क्स कमी जरी आहे तरी माझं ॲडमिशन होऊन जाईल. या हिशोबाने मी त्या कोर्सला ॲडमिशन घेतलं SNJPमध्ये. त्यानंतर फर्स्ट इयर ते लास्ट इयरपर्यंत फर्स्ट इयर जनरली सगळे फिगर आउटच करत होते. करोना होता, या सगळ्या गोष्टी चालू होत्या. तर फर्स्ट इयर जवळजवळ ऑनलाईन चाललं होतं. सेकंड इयरला सगळ्या गोष्टी ऑफलाईन झाल्या. स्लोली ही गोष्टी सिरियस झाल्या. सेकंड इयरला माझ्या डोक्यात क्लिअर झालेलं होतं की मला काय काय गोष्टी करायच्या आहे. मग स्लोली मी फ्रीलान्सिंग वगैरे बाकीच्या गोष्टी करत होतो. फायबरवरती फ्रीलान्स करत होतो आणि हळूहळू मला एक होतं की मी ग्राफिक डिझायनिंग वगैरे या सेगमेंटमध्ये फार चांगलं करत होतो. साईड बाय साईड मला असं होतं की मला नॉलेज बिल्ड करायचं होतं. सो सेकंड इयरच्या ॲट द एंडिंगला मी लॅपटॉप घेतला. स्वतःचा लॅपटॉप मी घेतला. वडिलांना सांगितलं की असं असं आहे, आता फार गरजेचा आहे लॅपटॉप. मग सेकंड इयरच्या साधारणतः सेंटरला किंवा एंडिंगच्या आसपास मी लॅपटॉप घेतला. लॅपटॉप घेतल्यानंतर मी ML शिकायला स्टार्ट केलं. मशीन लर्निंग, डीप लर्निंग, जेवढ्या छोट्या छोट्या कन्सेप्ट शिकू शकतो मी, त्या छोट्या छोट्या कन्सेप्ट शिकायला स्टार्ट केलं. जेवढं स्क्रॅचपासून होऊ शकेल तेवढं. त्यानंतर थर्ड इयरच्या मिडला ना मला
इंटर्नशिपसाठी सगळे म्हणत होते की तुम्हाला इंटर्नशिप्सला बाहेर जायचं आहे वगैरे वगैरे. मग सगळ्या मुलांचं तेच होतं की यार पुण्याला जाऊ, नाशिकला जाऊ, कुठेतरी 10-15 हजाराची इंटर्नशिप लावू, तिथे आपण करू. बट त्यावेळेस कदाचित मी तेवढा कॅपेबल नव्हतो आणि मला आहे ना बाहेर जाऊन मला असं वाटत होतं की मी इंटर्नशिपमध्ये काय शिकतो काय नाही, आणि मी स्वतः पैसे भरून मी इंटर्नशिप शिकतो, त्याचं काय करू, मला ते थोडं कन्फ्युजन होतं. मग मी कॉलेजलाच आमच्या HODला भेटलो की सर मला आहे ना आपल्या कॉलेजसाठीच एक प्रोजेक्ट बनवायचा आहे, स्वतः आपल्या कॉलेजसाठी ॲज अ AI असिस्टंट आम्ही कॉलेजसाठी बनवणार, आणि तो AI असिस्टंट आपण कॉलेजच्या एंट्रन्सला बसवू शकतो. तो जनरली कम्युनिकेट वगैरे करेल, तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला बनवून देईल आणि मला ॲज अ कॉलेजकडनं इंटर्नशिप हवी आहे, असं मी त्यांना सांगितलं. सर बोलले ठीक आहे. मग त्यानंतर हां, मी हां. तो डेव्हलप करायला स्टार्ट केला. आता इथे माझं आहे ना NLPचं नॉलेज फार चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग होत गेलं, की यार NLP कसं काम करते, काय नाही, वेगवेगळे मॉडेल्स कोणते. त्या वेळेच्याच हां. आसपास ChatGPT वगैरे पण बऱ्यापैकी आलेलं होतं. मग त्याचं नॉलेज मला फार चांगलं भेटलं. API कॉल कसे होत आहेत, पूर्ण एक सिस्टम कशी तयार होतो, एकमेकांसोबत कम्युनिकेट कशा करताय गोष्टी. तो प्रोजेक्ट मी स्क्रॅचपासून तर एंडपर्यंत पूर्ण बनवत घेऊन गेलो, 3rd इयरच्या एंडिंगपर्यंत. तिथे मी माझं बेसिक ML पण ट्रेडिशनल ML जे बोलतो आपण, ते पण बऱ्यापैकी माझं स्ट्रॉंग झालेलं होतं. आणि हां. 3rd इयरच्या एंडिंगच्या आसपास अराउंड येस. माझा जो लॅपटॉप आहे ज्याच्यामध्ये तो प्रोजेक्ट रेडी केलेला होता, तो चोरी झाला. ठीक आहे. आपल्याला तो माझा जो प्रोजेक्ट होता हां. त्याला मला पेटेंट करायचं होतं. पण ॲट द एंड ना तो लॅपटॉप चोरी होऊन गेला. माझं पेटेंट करायचं राहून गेलं. माझा पूर्णच्या पूर्ण हां. डेटा, पूर्ण कोड सगळ्याच्या सगळा चोरी होऊन गेला. आणि माझं पेटेंट राहून गेलं. आता मला हां, 1 हां. ते 2 हप्त्यामध्ये ते पेटेंट सबमिट करायचं आहे, सगळं करायचं आहे. मग मी पूर्ण प्रोजेक्ट पुन्हा एकदा 20-25 दिवसात पुन्हा स्क्रॅचपासून स्टार्ट केलं. परत बनवला. आणि मग येस. आता ते सगळं होत होतं. साइड बाय साइड काय झालं ना, की तो ₹70,000 जो लॅपटॉप होता माझा Asus F15 होता. माझा फार म्हणजे माझा जीव होता त्या लॅपटॉपमध्ये. हां. तोच लॅपटॉप सगळं काही होता माझ्यासाठी. तर तो 70,000 हां. लॅपटॉप गेलाय ना, तर माझ्या हां. मनामध्ये असं गिल्ट होतं, यार हा लॅपटॉप माझा चोरी होऊन गेला. आता मी याचं काय करू? ₹70,000 कुठून आणू? माझे फादर फार्मर आहे. त्यांनी हां, एवढं हां. कसं तरी जमा केलंय. मग ते डोक्यात राहिलं. मग मी असं ठरवलं, की आता आहे ना मला हे हं. पैसे परत आणायचे. मग हे कसं आणू शकतो मी? मग मी पुन्हा हं, एकदा हं. सुरुवात केली का माझ्याकडे हां, हां. कोणकोणत्या गोष्टी, एक मी ट्रेडिंग करू शकतो. मी करत होतो छोटी-मोठी, पण माझ्याकडे बजेट कॅपिटल नव्हतं. मी कुठेतरी काम करायला हां, जाईल, हां. पण त्यावेळेस मला कोणीतरी अचानक एका महिन्यामध्ये ₹1,00,000 ₹2,00,000 कुठून आणणार? ₹70,000 मी कसं काय जमवणार एका महिन्यात? मग तो पण ऑप्शन नव्हता. कॉलेजेस चालू होते. मग मी ठरवलं की यार मी टीचिंग खूप चांगली करतो. कारण की आमची बॅच नवीन होती ना, तर आम्हाला टीचर्स नव्हते आणि मी हां. बऱ्याच मुलांना टीच करत राहायचो हं. तोपर्यंत. मला फार आयडिया येऊन लागली होती की टीचिंग कशी करायची. मी म्हटलं आपण टीच करू शकतो. मग मी स्वतःची हां, कंपनी हां. स्टार्ट केली. HODला सांगितलं की मी मुलांना टीच करेल. मुलांना एक नॉमिनल फी चार्ज करेल. कॉलेजला पण एक पर्सेंटेजमध्ये मी हां, हां. कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर यूज करतोय म्हणून मी कॉलेजला एक पेमेंट करेल, आणि अशा प्रकारे आपण कॉलेजमध्येच एक हे घेऊ. येस, येस. अराउंड 50 लोकांनी त्या क्लाससाठी रजिस्टर केलं त्या टायमाला. प्रत्येकाकडनं मी अराउंड हां, ₹1900 हां. फी चार्ज केली होती. ₹1800 ML पूर्ण ट्रेडिशनल ML स्टार्टिंगपासून स्क्रॅचपासून तर एंडपर्यंत. पायथनपासून एका महिन्यामध्ये मी सगळ्यांचं क्लिअर हं, हं. करून दिलं होतं. बरेचसे मुलं नाशिकवरून आलेले होते. कोणी हं. लांबून-लांबून तिथे शिकायला आले होते. कारण की माझे जे ज्युनियर्स होते, त्यांनी सांगितलं होतं की "अक्षय भैय्या शिकवतोय, खूप भारी शिकवेल." हां. तर असे सगळे काही आले. तो 1 महिना मी त्यांना हां, हां. शिकवलं. त्यावेळेस मी माझी लॅपटॉपची जी हे आहे ती कव्हर करून घेतली कॉस्ट. आणि तिथे मला कळालं की यार मी टीचिंग खूप चांगलं करू येस. शकतो. मग तिथून मी टीचिंगमुळे काय झालं ना, माझा अजून जास्त स्किल्स इम्प्रूव्ह होत गेलेले आहेत. कारण की मी छोट्या-छोट्या गोष्टी पण आता मला येस. लक्षात यायला लागल्या होत्या, हं. कसं काम करतंय, काय करतंय. छोट्या-छोट्या गोष्टींना बेसिक नॉलेज फार स्ट्राँग होऊन गेलं हं. होतं माझं. आणि तिथे माझा सगळ्यात स्ट्राँग पॉईंट झाला, की हां यार, आता हां. MLमध्ये आपला खूप स्ट्राँग हँड आहे. आता आपण हे करू शकतो कंटिन्यू. मग MLमधून हळूच तिथे मग हळू डीप येस. लर्निंग, त्याच्यानंतर LLMs वगैरे जे LangChain आहे, LangGraph आहे, याच्याकडे मी थोडासा वळलो. आणि स्लोली मग हं, मी हं. या गोष्टींकडे मूव्ह फॉरवर्ड करत गेलो. त्याच्यानंतर हेच चालू होतं. मी हळू-हळू EdTech वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये मी लेक्चर्स देत होतो. नाशिकच्या 2, 3, 4 कॉलेजेसमध्ये हं, लेक्चर्स हं. दिलेले. पिंपळगाव माझ्या स्वतःच्या हां, कॉलेजमध्ये हां. बरेचसे लेक्चर दिलेले. आता अराउंड 7-8 ठिकाणी मी लेक्चर्स दिलेले आत्तापर्यंत. हे सगळं चालू होतं. आणि एका कंपनीसोबत पण मी टाय केलेला होता. तिथेही मी हां. शिकवत होतो. या सगळ्या गोष्टी साइड बाय साइड चालू होत्या. त्याच्यानंतर काही कारणास्तव मी त्या कंपनीसोबत काम करू शकत नव्हतो. मग मी ती सोडून दिली. मी म्हणाल आता आपण थोडासा कॉर्पोरेटचा पण एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. मग तिथून माझा एक फ्रेंड होता. हां. आम्ही बऱ्याच दिवसापासून कॉन्टॅक्टमध्ये होतो Amazonचा. तर त्यांनी मला सांगितलं, की "यार इथे एक चांगली अपॉर्च्युनिटी हां, हां. निघते. एक माझ्याच ओळखीचा मॅनेजर आहे. तो हायरिंग करतोय. सो तू इकडे येऊन लाग. इकडे हं. आपण काही गोष्टींवरती काम करायचं तर तू ये." मी म्हटलं ठीक आहे. मग तिथून मी Amazonमध्ये आलो. Amazonमध्ये 1 वर्ष स्पेंड केला.
मग इथे पण मी बऱ्याच गोष्टी शिकलो आणि स्लोली मग मी आता ऑप्टमकडे निघून लागलो. तर ही थ्रू आउट माझी 4 वर्षाची जर्नी होती अशी. खरंच खूप इन्स्पायरिंग जर्नी. आणि मेन म्हणजे की असं वाटायला लागलं की तुझी जी फर्स्ट इयर पासून तर लास्ट इयर पर्यंतची जर्नी आहे थोडी सेम वाटायला लागली तुझी आणि माझी. इन द सेन्स की मी पण टीचिंग मध्येच सेकंड इयर पासूनच शिफ्ट झालेलो आहे. अजून इंडस्ट्रीमध्ये मी एका कंपनीमध्ये करतोय काम, पण इन द सेन्स की जे प्रोजेक्ट आहे मेनली मी ट्रेनर म्हणूनच मोस्टली सगळं काही ते तिथे करतोय. आता नेक्स्ट आहे की आता मी मुलांना AIML शिकवणार आहे. इन द सेन्स की पूर्ण मशीन लर्निंग AI. तर मला ही गोष्ट जाणून घ्यायची आणि विद्यार्थ्यांना पण ही गोष्ट जाणून घ्यायची की नेमकी AIML इंजिनियर किंवा डेटा सायंटिस्ट किंवा डेटा इंजिनियर नेमकी कंपनीमध्ये काय काम करतात, यांचा रोल काय असतो. ही गोष्ट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ते कळणं पण इम्पॉर्टंट आहे. नाहीतर मुलांना ही गोष्टच माहीत नाही राहत की नेमकी काय आहे, की आपण शिकतो काय, याचं कंपनीमध्ये यूज कुठं होणार आहे, कोण कसं काम करतं, ह्या गोष्टी समजणं जास्त इम्पॉर्टंट आहे. ते त्या थोड्या एक्सप्लेन कर नेमकी आता तू जिथं काम करतोय किंवा याच्या आधी तू जिथं काम करत होता तिथे. हे बघ, सध्या आहे ना फ्रेशर्समध्ये काही कन्फ्युजन्स झालेले. फ्रेशर्सला आहे ना काही गोष्टी आता यूट्यूब व्हिडिओ झाले, हे झाले, या सगळ्या गोष्टी आपण बघून आपला पर्स्पेक्टिव्ह तयार करत असतो ॲज अ फ्रेशर सुद्धा. तर बऱ्याचदा हां. यूट्यूब व्हिडिओ जे येस आहेत, येस. मला वाटतं की थोडे जुने आहेत असं म्हणता येईल. जुने नाही म्हणता येणार, बट काही गोष्टी ज्या आहेत त्या आता येस. सध्याच्या करंट मार्केटमध्ये बसत नाही. जसं की आता बरेच लोक म्हणतात की डेटा सायन्स म्हणजे तो फक्त डेटा आणि डिसिजन मेकिंगमध्येच काम करणार, किंवा मग AIML आहे तो फक्त याच सेगमेंटमध्ये हां. काम करणार. तर सध्याचा जो टाइम आहे ना इंडस्ट्रीमध्ये, हां, हां. असं काही उरलेलं नाही. तू हे समजून घे. ॲज अ डेटा सायंटिस्ट जर हां, हां. बोललो मी, तर ही सगळ्यात टॉपची एक अम्ब्रेला आहे. ठीक आहे. त्या अम्ब्रेलाच्या अंडर बाकी सगळ्या गोष्टी येत आहेत. AIML हां. झालं, त्याच्यानंतर आता डेटा इंजिनियर थोडा साईडला येतो, पण अराउंड तो पण एका छत्रीच्या थोडा अर्धा त्याच्यामध्ये आहे. हां, हां. त्याच्यानंतर LLM जेन हां, AI हां. इंजिनियर झालं, कम्प्युटर नेटवर्क्स वगैरे या सेगमेंटमध्ये. तर ह्या ज्या हां. गोष्टी आहे, या सगळ्या ना थोडा एका छत्राखाली आलेल्या हां. आहे, एका अम्ब्रेला खाली. आता तू जर का सुरुवात केली का AIML इंजिनियर, हां, हां. तर आता ही जी पोझिशन आहे, बऱ्याच मुलांना वाटतं की यार AIML हां, हां. इंजिनियर म्हणजे तो स्क्रॅच पासून LLMs तयार करतोय किंवा स्क्रॅच पासून सगळं काही बनवतोय, त्याला स्वतःला मॉडेल्स तयार करावे लागणार आहे. नाही, असं हां, काही नसतं. AIML इंजिनियर याचा अर्थ असा आहे की ज्याला हे हां. माहिती आहे की एक ट्रेडिशनल ML मॉडेल्स झाले किंवा मग लँगचेनचे जे LLMs झाले, मॉडेल अवेलेबल आहे, यांचा यूज करून एक प्रोडक्ट कसा तयार करायचा. हं, हं. ठीक आहे. म्हणजे हा काइंड ऑफ एक सॉफ्टवेअर इंजिनियर प्लस येस, येस. हां. LLM किंवा मॉडेल एक ML ची अंडरस्टँडिंग असणारा माणूस, दोघींना एकत्र केलं की AIML हां. इंजिनियर होतो. समजला? त्याच्यानंतर एक येस, येतो येस. डेटा येस, येस. सायंटिस्ट. डेटा सायंटिस्ट हा टॉपचा माणूस आहे. आता सध्या काय झाले ना, हं. डेटा सायंटिस्ट ही पोझिशन झालेली फक्त. बट हा माणूस सगळं काही करतोय. हा जेएनआय पण हां, हां. करतोय, हा येस. AIML पण करतोय, हा ट्रेडिशनल ML मध्ये पण काम करतोय, हा तुला बिझनेस डिसिजन घ्यायला पण काम हां, हां. करतोय. तर हे कंपनी टू कंपनी चेंज होत आहे. एका कंपनीमध्ये डेटा हां. सायंटिस्ट काही वेगळं काम करतोय, दुसऱ्या कंपनीत एक हां, डेटा हां. सायंटिस्ट काहीतरी वेगळं काम करतोय. तो ही एक ना अशी एक सेमी हां, हां. जॉब झालेली की सगळ्यामध्ये डेटा सायंटिस्ट थोडा थोडा आहे. सगळ्यात सोपी जॉब जी आहे ती डेटा अनालिस्ट येते. येस, येस. डेटा अनालिस्ट एक स्वतःचं हे ठेवतोय तो सध्या, येस, की येस. हां, मी डेटा अनालिस्ट आहे म्हणजे पॉवर BI वरती काम करणार, हं. SQL वरती काम करणार, मी डॅशबोर्ड्स तयार करणार. तर त्याचं एक हां, सेपरेट हे आहे, की हां, हे माझं सेपरेट काम आहे. तर त्याचं डिफाईन काम आहे आत्तापर्यंत. अजूनही माहिती का हा हेच काम करतोय. तसं डेटा सायन्स आणि AMLमध्ये नाही आहे. तो थोडा वेगवेगळे काम करतोय. तो कम्प्युटर व्हिजनमध्ये पण थोडासा जाऊ शकतो, थोडा बाकी गोष्टींमध्ये पण. सो असा मिक्स आहे इकडे. हा पूर्णपणे क्लिअर आहे. तर हे थोडक्यात होतं. हं. आता तू जर विचारलं की Amazonमध्ये किंवा मग ऑप्टममध्ये आम्ही कसं काम करतोय. आता मी जे डेटा सायंटिस्ट आहे, माझं जे हां, हां. डेझिग्नेशन आहे ते डेटा सायंटिस्ट आहे. बट स्टील मी जेही काम करतोय ते हां, पूर्ण हां. जेएनआय रिलेटेड आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी एजंटिक AI वरती पण काम जेने हां, करतोय. येस. आम्ही जनरली पूर्ण एजंट्सवरती काम करतोय. एजंट्सला जे AI ऑर्केस्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये ऑटोजेन आम्ही फ्रेमवर्क यूज करतोय. त्या फ्रेमवर्कचा यूज करून आम्ही एक 4-5 हं, हं. एजंट्सचं एक ऑर्केस्ट्रेशन तयार केलेलं आहे आणि त्याचं एक काम आहे की जे मी थोडं क्लिअर नाही करू शकणार या गोष्टी ड्यू टू कंपनीज पॉलिसी, बट या प्रकारचं जे स्ट्रक्चर तुला ठीक कळालेलं आहे आहे, सर. सिस्टीम अशी असते. येस. Amazonमध्ये जे होतं त्यावेळेस येस, येस. Amazonचं काम असं होतं की एक मॉडेल होता, LLM AIML मॉडेल होता. तो मॉडेलला आपल्याला ट्रेन करायचं हं, होतं. हं. एजंटिक मॉडेल होता तो पण. त्या मॉडेलला आपल्याला ट्रेन करायचं होतं. तर येस, त्याचा येस. जो डेटा होता,
तो डेटा क्रिएट करणं, त्याला सॉर्ट करणं, त्याच्यावरती मॉडेल ट्रेन करायला, तो डेटावरती व्हॅलिडेट करणं, या सगळ्या गोष्टीच्या अराउंड माझं काम होतं. ॲक्च्युली थोडं बोरिंग होतं, तर मी सोडून दिलं त्याच्यामुळे त्याला, आणि मग मी ऑप्टमकडे वळालो. सो गरजेचं नाही आहे की तुम्ही ज्यावेळेस ॲज अ डेटा सायंटिस्ट असाल तर सेम काम असेल, वेगळं असेल काहीतरी, प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट बदलतंय. त्याच्यानंतर आम्ही सुद्धा असं काही सर्टेनिटी नाही आमच्यामध्ये की उद्या आम्ही हेच काम करणार आहे. परवा अचानक आमचा मॅनेजर येईल की यार नवीन प्रोजेक्ट आहे, थोडा ट्रेडिशनल MLचा आहे, तर तुला तिकडे जावं लागेल. तर ते शिकायचं, तिकडे जायचं, असं. येस. आता नेक्स्ट आहे की आता जसं की माझा जो कोर्स आहे AIMLचा, त्यामध्ये मोस्ट ऑफ दी मी ज्या गोष्टी इन्क्लूड केल्या आहे, जसं की पहिली गोष्ट म्हणजे की पायथॉन, नंतर तुमचं NumPy, पांडाज, मॅटप्लॉटलिब आणि सीबॉन्ड हे पण इन्क्लूड केलेले आहे. नेक्स्ट आहे की मशीन लर्निंग बेस, पूर्ण सुपरवाइज अनसुपरवाइज, रिइन्फोर्समेंट लर्निंग, या सर्व गोष्टी आणि त्यांच्या बेस जे अल्गोरिदम आहे ते सर्व गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहे. नेक्स्ट म्हणजे डीप लर्निंग पण आहे याच्यामध्ये, आणि अजून पुढं गेल्या तर जेन AI, LLM, NLP या सर्व गोष्टी इन्क्लूड राहणार आहे. आणि पुढं म्हणजे की फ्लास्क API वगैरे या गोष्टी आपल्या राहणार आहे. ओपन AIच्या जे API त्यांचा कसा यूज करणार आहे आपण, या बेसिसवर प्रोजेक्ट पण असणार आहे. तर आता म्हणजे की मुलांनी यापैकी काय कशावर फोकस केला पाहिजे, इन द सेन्स की त्यांचा एक जर त्यांना ॲज अ डेटा सायंटिस्ट, ॲज अ फ्रेशर म्हणून लागायचं असेल, तर या कोर्समध्ये जी पण गोष्ट दिलेली त्यांनी कोणत्या वेनी स्टडी केला पाहिजे, की इन द सेन्स की मी तर शिकवणारच आहे, पण त्यांना पण गोष्टी कशा वेनी विचार करायचा, कसं त्यांना इम्प्लिमेंटेशन करायचं, कसं प्रॅक्टिकल विचार करायचं की ते इंटरव्ह्यू क्लिअर करू शकल, या टॉपिकवर थोडा गायडन्स बघ, कर. तू जे आता जो स्ट्रक्चर सांगितलाय ना, तो एकदम करेक्ट आहे. पहिले तर हे समज की सुरुवात अशीच होणार आहे. पहिले Yes. पायथन, Yes. नंतर NumPy, पांडाज, मॅटप्लॉटलिब, त्याच्यानंतर स्लोली आपण डीप लर्निंग, ML, त्याच्यानंतर डीप लर्निंग. हे एकदम करेक्ट लाईन आहे. हा रोडमॅप एकदम करेक्ट आहे. फक्त जो इंटरव्ह्यू असतो ना, येस. त्या इंटरव्ह्यू मध्ये एक व्हेरिएशन आहे. जसं स्टार्टिंग कसं होतं माहिती का, स्टार्टिंग ML पासून होते, ट्रेडिशनल ML तू जो शिकणार. तर ट्रेडिशनल ML मध्ये Yes, yes. तुझी किती चांगली अंडरस्टँडिंग आहे थेरॉटिकल, याच्याकडे जास्त फोकस केला जाईल. की जर का सपोज म्हणजे मी Yes, जे yes. क्वेश्चन्स विचारेल ना ते थेरॉटिकल असतील. जसं की सपोज एक डेटाबेस आहे, डायबिटीजचा डेटाबेस आहे. त्याच्यामध्ये माझ्याकडे 5 मॉडेल्स आहेत, Yes, सॉरी yes. 5 फीचर्स आहेत. त्या 5 फीचर एकमेकाला कोलिनियर आहेत की नाही आहेत हे तुला शोधून काढायचं आहे आणि त्याला रिमूव्ह करायचं. कसं करशील? आता हा सिनॅरिओ बेस क्वेश्चन आहे. तुला जोपर्यंत ते डेटाबेसचे तू जे फीचरचे नावं Yes. बघशील त्यावेळेस तुला अंडरस्टँडिंग होईल. अच्छा, हे फीचर आहे, हे फीचर आहे, याच्यामध्ये कोलिनियरिटी कशी शोधायची. मग तुला कळायला Yes, पाहिजे, yes. अच्छा पी व्हॅल्यू लागणार आहे आपल्याला. मग पी व्हॅल्यू तिथे यूज करशील, पी व्हॅल्यू कशी काढायची, ती पी व्हॅल्यू काढून तू शोधशील मल्टी कोलिनियरिटी आहे की नाही आहे, ठेवायची की नाही ठेवायची, त्याच्यानंतर कोणता फीचर ठेवायचा नाही ठेवायचा. तो हे पूर्ण सिनॅरिओ बेस क्वेश्चन आहे आणि हे प्युअर MLचे. ठीक आहे. तुझा इंटरव्ह्यू जरी JNI साठी होत Yes, असला ना, yes. स्टील तुझा ट्रेडिशनल ML हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट राहणार आहे. हे समजून घ्या सगळ्यांनी. ठीक आहे. ट्रेडिशनल Yes, ML yes. ही अशी गोष्ट आहे जी Yes. तुम्ही काहीही आणि केली तर तुम्ही वाचू शकत नाही त्याच्यापासून. तुम्हाला ते शिकावं लागणार. 5 ते 10 क्वेश्चन त्याच्यावरती असणार. 60% जो क्वेश्चन्स असतील ते ट्रेडिशनल ML. त्याच्यानंतर ते स्लोली याच्या बेस जाईल का, जो ज्या पोझिशनसाठी हायर करताय त्या बेसिसवरती ती गोष्ट होईल. मग जसं JNI साठी होतंय, मग थोडंसं लँगचेन, मग ट्रान्सफॉर्मर कसं, त्याचं आर्किटेक्चर सांग, मग डिकोडर काय असतं, एनकोडर, मग ह्या गोष्टींमध्ये जाईल. पण ML हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर Yes. ॲज अ डेटा सायन्स किंवा मग म्हणजे की JNIचा जो इंटरव्ह्यू असतात किंवा MLचा जो इंटरव्ह्यू असतो त्याच्यामध्ये ना SQL हे जनरली विचारलं जात नाही. विचारलं जाऊ शकतं असं नाही म्हणत नाही, पण एका कमी पोर्शनमध्ये विचारलं जाऊ शकतं किंवा नाहीच विचारलं जाऊ शकत. ठीक आहे, ही गोष्ट समजून घ्या. येस, आता येस. ही एक गोष्ट आहे. एक अजून एक प्रॉब्लेम आहे का, मुलं आहे ना main सुरुवातीपासून पहिले DSA करतात, कारण की त्यांना वाटतं DSA खूप हार्ड आहे. सो ते पहिले DSA करतात डेटा सायन्स त्याच्यासाठी. मग ते हार्ड प्रॉब्लेम्स पण करतात, मिड प्रॉब्लेम करतात, इझी करतात आणि त्याच्यासाठीच ते 6 महिने घालवून देतात. तर हे चुकीचं आहे. तुम्ही सगळ्यात पहिले थेरॉटिकल आणि बाकीच्या गोष्टी कंप्लीट करा. ॲट द एंड इझी आणि मीडियम प्रॉब्लेम सॉल्व्ह करा DSAचे. सगळ्यात शेवटी ज्यावेळेस तुमचे इंटरव्ह्यू स्टार्ट झालेले आहेत, त्यावेळेस तुम्ही ते Yes. स्टार्ट करा. सुरुवात नका करू त्याच्यापासून. तर हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे समजून घ्या ही ना. गोष्ट तू खूप ही गोष्ट तू खूप इम्पॉर्टंट मांडली की डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम. भरपूर मुलं क्वेश्चन विचारत राहतात की DSA कसं करू, की म्हणजे AIML शिकण्यासाठी DSA किती इम्पॉर्टंट आहे. तर सगळ्यांना मी एकच गोष्ट सजेस्ट करतो की आधी तुम्ही या गोष्टी स्टडी करून घ्या, कारण पायथॉन जरी तुमची चांगली असेल ना तरी तुम्ही पुढं या गोष्टी फ्लोमध्ये कंटिन्यू करू शकता. DSA मध्ये तुम्हाला जी मास्टर करायची आहे ती तुम्ही पूर्ण या गोष्टी शिकल्यानंतर पुढे कंटिन्यू करू शकता. असं आहे.
आणि बऱ्याच मुलांचा ठीक हा पण एक क्वेश्चन आहे. असतो नेक्स्ट. की पायथन मध्ये डीएसए केलं तर चालेल का? तर चालतं मित्रांनो, हे समजून घ्या. कारण की तुम्ही येस. ॲज अ डेटा सायंटिस्ट किंवा हां. एएमएल जॉइन हां. करतायत ना, तर गरजेचं नाही की तुम्ही सी प्लस प्लस मध्ये करशाल आणि नंतर मी तुम्ही एएमएल, त्याला अर्थच नाही राहिला. पायथन मध्येच तुम्ही डेटा हां. डेटा स्ट्रक्चर करा. काहीच प्रॉब्लेम येत नाही. कोणीही तुम्हाला अडवू शकत नाही. ती फक्त लँग्वेज आहे. ठीक आहे. हं. येस, येस. येस, येस. तेच ना, आता मोस्ट ऑफ दी प्रोडक्ट बेस्ड पण कंपनी त्यांचं मेनली काय असतं की डी-एस-ए, की त्यांना डी-एस-ए सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं. तर त्यांना डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम मुलं काय करतात की आधी सी++ शिकता, नंतर त्याच्यामध्ये डी-एस-ए करता आणि हा एक वेगळा फोकस. डी-एस-ए म्हणजे ऑलरेडी हार्ड आहे आणि दुसरा एक वेगळा फोकस म्हणजे काय की ए-आय-एम-एल या गोष्टी पण ते स्टडी करता येतात. नेमकी त्यांच्या दोन्ही गोष्टी सोबत एकदम चालत नाही. मग कुठेतरी कन्सिस्टन्सी फेल होऊन जाते आणि हं, कंटिन्युएशन हं. पण येत नाही. तरी मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सांगत राहतो की तुम्ही डायरेक्टली पायथॉन करताना पायथॉनमध्येच डी-एस-ए करा, पायथॉनमध्येच सगळ्या गोष्टी करा असे. तर एकदम बरोबर सांगितलं तू. नेक्स्ट असं आहे की आता जो म्हणजे की इन द सेन्स की आता मुलांनी म्हणजे की ॲज अ फ्रेशर म्हणून जर डेटा सायंटिस्ट किंवा एम-एल इंजिनियर किंवा जेन ए-आय इंजिनियरसाठी तो जर फ्रेशर म्हणून जर अप्लाय करत असेल तर जॉबचा एक सिनेरिओ सांग की त्याची काय तयारी पाहिजे किंवा त्यांनी कशा वेळी प्रिपेअर केलं पाहिजे की त्याला फ्रेशर म्हणून पण जॉब लागेल बॉस. असं म्हटलं जातं की ए-आय-एम-एल डेटा सायंटिस्ट जेन ए-आयमध्ये सध्या तरी जॉब खूप जास्त कमी आहे. तर त्यांनी कोणत्या वेळी ट्राय केलं पाहिजे जर त्याला पहिल्यांदा डेटा सायंटिस्ट म्हणून जॉब लागत नसेल किंवा लागला तरी त्यांनी पुढे कसं कंटिन्यू केलं पाहिजे. इन जनरल कसं असतं की 6 महिन्याच्या परफॉर्मन्स बेसिसवर पण काही कंपनी बघता आणि नंतर काढून पण देत असतं अलगनं. तर त्यांनी कशा वेळी काम केलं पाहिजे त्या गोष्टीवर तू एकदा थोडा गायडन्स. काय आहे ना, बऱ्याच लोकांचा हा एक मिसअंडरस्टँडिंग आहे की अ, हे दोघी मिसअंडरस्टँडिंग सेम आहेत की फ्रेशर म्हणून जॉब लागू शकतो आणि लागणारच नाही. हे दोघी मिसअंडरस्टँडिंगच आहे. सो ना, काही सिनेरिओ आहे जसं की फ्रेशर हां, हां. म्हणून ॲज अ फ्रेशर मला एमएलमध्ये जॉब लागू शकतो का, डेटा सायंटिस्ट म्हणून जॉब लागू शकतो का. तर जर का भाई तू डायरेक्ट टॉप लेवलच्या कंपनी हं. शोधतोय, गुगल झाली, ॲमेझॉन झाली, मायक्रोसॉफ्ट झाल्या, ह्या कंपनीजमध्ये तू ॲज अ फ्रेशर हां. म्हणून डेटा सायंटिस्ट किंवा एआय-एमएल इंजिनियर जाऊ शकतो. ठीक आहे. हे थोडं क्लिअर करून घे. हं. त्याच्यानंतर जे स्टार्टअप्स आहेत, फार छोट्या येस, कंपन्या येस. आहेत, इथे पण तू ॲज अ डेटा सायंटिस्ट किंवा एआय-एमएल इंजिनियर हां, जाऊ हां. शकतो. सो हे 2 वेगवेगळे टोक आहेत. ठीक आहे. येस, येस. इथे तुम्ही करू शकता. आता ह्या ज्या हां, मोठ्या-मोठ्या हां. कंपन्या आहे ना, यांचे जनरली हं. एकतर कॅम्पस हायरिंग होईल, जे आपल्याकडे येऊ नाही शकत. आपले जे रूरल एरियाचे लोक आहेत, तिथे कॅम्पस हायरिंग तर हां. Googleची, Microsoftची येत नाही. मग त्यांना हां. ऑप्शन काय आहे? तुमच्यासाठी वेगवेगळे शक्यच नाही. हां. कंपनीजनी वेगवेगळ्या कॉन्टेस्ट असतात, ते काढत राहतात. जसं Amazonचा एम-एल स्कूलचा एक प्रोग्राम आहे. मी भरपूर ठिकाणी बोललेलो आहे. खूप भारी प्रोग्राम आहे. तिथे तुम्ही अप्लाय करतात. हं, हं. 3 ते 4 महिने, हां. 6 महिने ते शिकवतात. ते टेस्ट घेतात. त्याच्यामध्ये तुम्ही क्लिअर झाला तर डायरेक्टली तुमचा रिझ्यूम मागवला जातो. तुमचा इंटरव्ह्यू होतो. तो इंटरव्ह्यू क्लिअर झाला तर तुम्हाला स्टायपेंडच 1,00,000चा भेटतो आणि फॉर शुअर त्याच्यानंतर तुम्हाला तिथे जॉब लागून जाते. येस, येस. एकदम सिंपल क्लीन रस्ता आहे. येस, येस. हे Amazon आणि त्याच्यासाठी सांगतोय. हां, हां. स्टार्टअपसाठी तुम्हाला जायचं आहे, तुम्ही जाऊ शकता. येस, येस. पण तिथेही मारामारी खूप आहे. तर तुम्ही खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहात डेटा सायन्समध्ये, ए-आय-एम-एलमध्ये. खूप खतरनाक काहीतरी तुम्ही करून ठेवलेलं आहे. तुमच्या नावावरती पेटंट आहे. तुम्ही स्वतःहून 5-6 मॉडेल्स, म्हणजे हं, हं. तुम्हाला इतकं नॉलेज आहे, तर तुम्ही स्टार्टअप्समध्ये पण जाऊ शकता. आणि बरेचसे स्टार्टअप अलाउड पण करतात तुम्हाला ॲज अ डेटा सायंटिस्ट देते. मिड लेव्हलच्या ज्या कंपन्या आहे, तिथे जनरली मास हायरिंग होते. ते सगळ्यात जास्त मोठं टार्गेट असतं लोकांचं, की हा यार मला ॲज अ इन्फोसिसमध्ये जायचं आहे, विप्रोमध्ये जायचं आहे, TCSमध्ये जायचं आहे. सो ह्या कंपन्या ज्या आहेत, या हं, हं. फ्रेशर्स हं. ॲज अ फ्रेशर्स म्हणून डेटा सायंटिस्ट किंवा ए-एम-एल हायर करत नाही. हे समजून घ्या. या 2 गोष्टी ह्या क्लिअर हां. झालेल्या आहे. त्याच्यानंतर येस. अजून एक क्वेश्चन काय येस, होता? येस. हां. तर मग आपण काय दुसरा ऑप्शन काय आहे या लोकांसाठी, सेंटरवाल्या लोकांसाठी? तर एक ऑप्शन सिंपल असा आहे, की जर तुम्हाला वाटते की तुम्ही हां. तेवढं एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही, या दोघी ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही, तर सेंटरमध्ये तुम्ही मास हायरिंग टार्गेट करायची. हां, 1 हां. वर्ष तुम्ही स्पेंड करायचा. 1 वर्ष सॉफ्टवेअर इंजिनिअर शिका. जो पण प्रोजेक्ट असेल त्याच्यावरती काम करा. त्या 1 वर्षामध्ये स्वतःला पूर्ण प्रिपेअर करा. हं, हं. ठीक आहे. ए-आय-एम-एलसाठी तुम्हाला 6 ते 8 महिने येस, येस. द्यायचेच आहे. आणि जर तुम्ही खूप स्टार्टिंगला असाल तर कमीत कमी 8 ते 9 महिने तुम्हाला तिथे स्पेंड करावेच लागणार आहेत. तरच तुम्हाला त्या गोष्टी समजतील आणि एकखटी तुम्हाला त्या गोष्टी हँडल करता येतील. अदरवाईज तुम्ही विचार केला 3 महिन्यामध्ये ए-आय-एम-एल करून मी जॉइन येस, करू येस. शकतो, असं होत नाही. सो हा एक सेकंड वे, शक्यच बेस्ट नाही. वे. हां. आणि थर्ड वे अजून एक आहे, की तुम्ही जर का कॅपेबल आहेत, तुम्ही तुमच्याकडे तेवढा पैसा आहे, तुम्ही तुमचे आई-वडील तुम्हाला शिकवू शकतात, तर तुम्ही मास्टर्ससाठी जाऊ शकता. मास्टर्स कंप्लीट करा. त्याच्यानंतर येस. तुम्हाला डेटा सायन्स किंवा ए-एम-एलमध्ये जॉब लागण्याचे चान्सेस अजून वाढून जातात. सर तुम्ही हे 3 मॅप आहे, रोड मॅप आहेत, हं. जेणेकरून तुम्ही डेटा सायन्समध्ये लवकरात लवकर व्यवस्थित पोहोचू शकता.
एकदम व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलंय तू की मतलब हे प्रत्येक मुलं आहे ज्यांना हा डाऊट होता हा नक्की क्लिअर झाला असेल त्यांचा. आता नेक्स्ट आहे की आता एक पुढचा क्वेश्चन आहे की प्रोजेक्ट ॲज अ फ्रेशर म्हणून त्यांनी रेझ्युमेमध्ये असे कोणते प्रोजेक्ट टाकले पाहिजे की तो सिलेक्ट होईल. आणि मी तर मुलांना कायम सांगत असतो की एक ट्रॅडिशनल प्रोजेक्ट आहे ना ते आता नका करू. इन द सेन्स की तुम्ही लाईव्ह गोष्टी काही अप्लाय करताय जसं की तुझा प्रोजेक्ट होता तू कॉलेजच्या सिस्टीमसाठी ए आय असिस्टंट बनवत होता. ही काही तू स्वतःहून जेन्युअनली एफर्ट टाकतो त्याच्यामध्ये दिसतं असं कुठं कॉपी पेस्ट प्रोजेक्ट करत नाही. तर आता पण मुलांना तू असं गाईड करू शकतो की त्यांनी नेमकी प्रोजेक्टमध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड केल्या पाहिजे. तू जो विचारला ना तो लास्ट इयरचा माझा प्रोजेक्ट ॲट द एंड आहे ना तो रोबोट तयार झाला होता त्याचा. हां, ठीक हां. आहे. म्हणजे ॲट द एंड एक रोबोट बनवला होता जो की तू त्याला क्वेश्चन करू शकतो तो तुला आन्सर देतो. हा त्याचा एंड झाला होता फोर्थ इयरच्या शेवटी हां, शेवटी हां. मी खूप सारे काम करत होतो तर हां, तसा प्रकारे एंड झाला होता. मी 3D प्रिंट केला होत्या गोष्टी आणि 3D प्रिंट करून पूर्ण रोबोट आणि ते हां, हां. पूर्ण त्याचं हे तयार केलं होतं स्वतःहून स्क्रॅचपासून. ते कुठंच अवेलेबल नाही. हां. अजून म्हणायचं झालं की येस, येस. प्रोजेक्ट्स कोणचे ऍड करू शकतो. सर पहिले ना तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की आता आहे ना तुम्ही खूप जे अप्लाय करणारे लोक आहे ते इतके जास्त झालेले आहेत की HR दिवसाला 10 म्हणजे हां. 100-200 रेझ्यूम बघतोय. ते 100-200 रेझ्यूम मध्ये जर त्याला तेच दिसलं की असा हात केल्यावरती ते लाईट चमकतोय, असं केल्यावर बंद होतोय, असा सर्कल तयार होतोय, तर HR बोर होऊन गेलेला आहे त्या गोष्टींना बघून बघून. आणि हां. HRचा आपल्याला माहिती काय आहे तर सिंपल. तेच. आता तुम्हाला आहे ना थोडं आहे ना HRच्या सायकोलॉजी सोबत खेळावं लागेल. थोडं बघा की कशा हां, प्रकारे हां. मी प्रोजेक्ट टाकला तर HRचं जे लक्ष आहे ते आपल्या प्रोजेक्टकडे जाईल. तर सगळ्यात सिंपल HRला काय सांगून ठेवलंय की हां, आपल्याला आहे हां. ना प्रोडक्शन लेवल ज्यांनी प्रोजेक्ट केलेले समोरचा माणूस प्रोडक्शन रेडी आहे का हे त्यांना हं, पाहिजे हं. HRला. आता प्रोडक्शन येस, रेडी ना येस. ज्यावेळेस प्रोडक्शन हा शब्द येतो ना तर मोस्टली HR किंवा हे जे लोक हे नॉन टेक्निकल हां. लोक आहे पण यांना काय सुचतं माहिती का की क्लाउड क्लाउड हा हं. शब्द ऐकला का त्यांना वाटतं हा गोष्ट येस. प्रोडक्शन लेवल आहे समजून घ्या. ठीक आहे. मग हां, हां. तुम्ही ना काय येस, येस. करायचं की हां. एक प्रोजेक्ट तुमचा नॉर्मल प्रोजेक्ट आहे, ट्रेडिशनल प्रोजेक्ट आहे, तुम्ही जो केलाय तो ठीक आहे. पण एक प्रोजेक्ट आहे ना क्लाउडच्या रिलेटेड करा. आता हं. AIML आहे ना तर AIML तुम्ही एक तर AWS घ्या, Azure घ्या, तुम्हाला स्टुडंट क्रेडिट फ्री भेटून जातात. त्याचा एक प्रोजेक्ट बनवा जो की AIML चे रिलेटेड हं. आहे. रॅग आहे, काही आहे. तुम्ही माझा रिझ्यूम डाउनलोड केला तर तुम्हाला कळून जाईल की 2-3 प्रोजेक्ट आहे ते प्रोडक्शन लेवल दिसतात. सो त्या प्रकारे ना तिथे क्लाउड आलं. हं, हं. ठीक आहे, AWSची एखादी सर्व्हिस आली. आता HR ज्यावेळेस बघतो ना त्याच्या डोक्यामध्ये एक गोष्ट हिट होती की यार हा प्रोडक्शन लेवल प्रोजेक्ट असू शकतो. ठीक आहे. सो या प्रकारे विचार करा की येस, समोरचा येस. माणूस जो HR बघतोय की त्याला कसं ते फील होईल. केलाय नाही केलाय तो तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला कसा करायचा आहे हं, तो हं. तुमचा प्रश्न आहे. बट समोरच्याला ते फील करून द्या की हा प्रोडक्शन लेवलचा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. आणि तुमचे जरी प्रोजेक्ट आहेत ना नॉर्मल जरी येस. साधा प्रोजेक्ट आहे त्याला फक्त तुम्ही घेऊन जा AWS वरती ॲटलिस्ट होस्ट तरी करा एकदा तरी. तुमची एखादी वेबसाईट तरी होस्टेड पाहिजे. ॲटलिस्ट स्वतःची काय म्हणता पोर्टफोलिओ वेबसाईट तरी कमीत कमी कुठेतरी होस्ट करून ठेवा. काहीतरी एक असं असू द्या की आहे कुठेतरी. नाहीतर फक्त कागदावरती पडलेल्या आहेत त्या गोष्टी त्यांना अर्थ नाही. प्रोजेक्टच्या लिंक हव्यात तुमच्या रेझ्यूममध्ये. तुमच्या GitHubवरती तो रेपो पडलेला हवा. काहीही करा पण त्याला आहे ना थोडं डिजिटल फुटप्रिंट्स दाखवा त्याचे की हा बा ह्या गोष्टी एक्झिस्ट करतात नुसतं कागदावरती नाही. तर हे तुम्हाला करावं लागेल प्रोजेक्ट्समध्ये. येस, येस. हां. म्हणजे की तुम्ही ज्या गोष्टी केलेल्या त्या करेक्ट. दाखवता, प्रेझेंटेशन रिप्रेझेंट करता सगळ्यात आल्या मोठी स्किल पाहिजे. आहे या टायमाला. हा करेक्ट. मेन हां, या टायमिंगला सगळ्यात जास्त मोठी स्किल आहे. आता जे की इन द सेन्स की आपली 15 मार्चपासून मी ही गोष्टी शिकवायला स्टार्ट करतोय. पहिली गोष्ट तर हेच सगळं बेसिक ओव्हरव्ह्यू देणार आहे की एआयमध्ये कोणत्या-कोणत्या गोष्टी कशा-कशा यूज होतात, अल्गोरिदम कोणते-कोणते, कसं काय गोष्टी चालणार आहे, पूर्ण ओव्हरव्ह्यू देऊन देणार आहे. नेक्स्ट असं आहे की मी तुला प्रश्न हा विचारेल की आता जे स्टार्ट करताय, म्हणजे एवढं एआयचं चालू आहे बूममध्ये, सगळ्या गोष्टी चालू आहे की हे नवीन-नवीन टूल येत आहे. कंपनीमध्ये पण बरेचसे लोकं जसं की आपण कालच बोलणं झालं की तू किती महिन्यापासून कोड स्वतः टाईप केलेला नाही बुवा असं. तर अशा गोष्टी येत आहेत, तर ॲज अ फ्रेशर म्हणून मुलांनी या गोष्टी कशा घेतल्या पाहिजे आणि कोणत्या वेळी त्यांनी आता काम केलं पाहिजे? हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर सध्या मला वाटतं की आपले जे फ्रेशर्स आहे किंवा जे मुलं आहे आता IT मध्ये काम करतायत. ॲज अ IT पर्सन मुलं जे आहेत ते स्टील ट्रेडिशनल वेनी शिकतायत सगळ्या गोष्टी. नॉर्मल कॉलेजेसला गेले, कॉलेजमध्ये जे शिकवलं ते शिकले. त्याच्या बाहेर आले. आता कॉलेजेसमध्ये अजून पण आपल्याकडे हां. काही काही कॉलेजेस अजून पण असे आहेत जिथे ते टर्बो सी यूज होत आहेत. आता इतके जुने आपले कॉलेज आहेत.
त्याशिवाय जर तुम्ही आत्ताच्या मार्केटशी कोप अप हा. करायचंय, तुम्हाला माहित असलं पाहिजे नवीन मॉडेल कोणते लॉन्च झाले, क्लाउडच्या सर्व्हिसेस कोणत्या लॉन्च झालेल्या आहे, हा. मोल्ड बुक काय आहे, जे पण काहीतरी हा. नवीन अपडेट एआयशी रिलेटेड ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता पेपर्स आपल्याला माहित नाही, पेपर्स कोणते वाचतोय आपण त्याची आपल्याला काही आयडिया नाही. सो आपला जो फ्रेशर आहे किंवा जो मुलगा स्टडी करतोय ना, येस. त्याला वाटतंय की तो फक्त ते एमएलचे ट्रेडिशनल एमएल जे थेरॉटिकल शिकला आणि त्याला येऊन लागलं सगळं आणि तो आता खूप हुशार आहे असं नाही. मुलांना अजून हे माहिती नाही का एजंटिक एआय काम कसा करतोय, किंवा मग तुम्ही कर्सर यूज करायला हवा, तुम्ही गिटअप कोपायलट यूज करायला हवा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला यूज करता येतात का, तुम्हाला प्रॉम्प्ट करता येतोय का समोरचा जो तुम्ही जो पण एआय यूज करताय. अजून पण आपल्याला वाटतं की चॅट जीपीटीचं एआय, चॅट जीपीटी यूज करता आलं म्हणजे आपल्याला एआय यूज करता येतं. हा. एकदम मूर्खपणाची गोष्ट आहे. अतिशय येस. वेडे येस. लोक आहेत ते, ज्यांना चॅट जीपीटी यूज करता येतात ते स्वतः समजतात की यार मला जमायला लागलं एआय. त्याला एआय नाही म्हणत बाबा. तुम्हाला वाटतं की तुला चॅट जीपीटी यूज करता येतंय हा. आणि हा. तुझ्या बाबाला नाही येते किंवा काकाला माहित नाही चॅट जीपीटी काय, म्हणजे तू खूप हुशार आहे त्यांच्या पुढे, असं काहीच नाही. तू खूप मागं आहे अजून, बाकीचे लोक फारच पुढे आहे मग. हा. ठीक आहे. क्लाउड येस. ओपस 4.6 आला तर त्याचा येस. ऍक्सेस येस. मला, काही लोक म्हणतात मला ऍक्सेस भेटत नाही. अरे भेटत नाही म्हणजे राव, तुला आयटी मध्ये काम करतोय, तू कम्प्युटर मध्ये काम करतोय, तुला बाहेर निघावं लागेल, तुला 4 गोष्टी शोधाव्या लागतील, कसा ऍक्सेस भेटल. कोणी ना कोणी कुठून ना कुठून देणारच आहे, कुठून ना कुठून भेटून जाणार येस. आहे. येस. स्वतःचं स्टुडंट हे लाव ते लाव, गिटअप वरती शोध, नाही तिथे भेटत आहे, एखादं फ्री ट्रायल घे, कुठून तरी स्वतःचा फेक ईमेल आयडी करून क्रेडिट्स घे, काहीतरी तर कर. पण तुला ते यूज करता आलं पाहिजे, ऍक्सेस करता आलं पाहिजे, येस. एखादा छोटासा प्रोजेक्ट बनवता आला पाहिजे एआयचा यूज करून. ठीक आहे. मुलं फक्त म्हणतात की यार मी चॅट जीपीटी यूज येस. करतो, मला एआय खूप जमते, काहीच माहित नाही तुम्हाला, काहीच आयडिया नाही गोष्टींबद्दल, बाहेर काय चालू आहे काही नाही. आणि एक चॅट जीपीटी हा हा त्यांना असं वाटतं क्वेश्चनचं आन्सर दिलं, आपण सर्च केलं ते लगेच मिळालं, हेच बस त्याला ए आय त्याला असं एआय वाटत समजतंय. होतं लोक बऱ्याचशा म्हणतात ते अजून पण काही लोक हा. म्हणतात की यार कायचा एआय कायचा आपला जॉब घेतोय, काय होत नाही काय नाही. तुम्हाला माहितीच नाही जॉब घेणार कसा आहे, ते हा. तुम्हाला वे नाही माहिती तो कसा घेणार आहे तो जॉब. ठीक आहे. अजून तुम्ही त्या गोष्टीला व्हिजिट नाही केलेली ती हा. गोष्ट, की यार अशा पद्धतीने ही गोष्ट अशी होते. सध्या आपल्याला फक्त हे माहिती की अरे काही नाही होते, कायच घेतोय त्याला अजून 2+2 येत नाही, कारण की चॅट जीपीटी यूज करतोय बाबा तू. एक बाजूला दुसरा कोणता तरी मॉडेल आहे जो की पूर्णच्या पूर्ण तुझा कोड बेस घेऊन एक त्याला रिफॅक्टर करून एक नवीन पूर्णच्या पूर्ण तुझे बग वगैरे सॉल्व्ह करून सगळं काही करतोय. काही लोक म्हणत होते की सायबर सिक्युरिटीमध्ये एआय येणार नाही. आता क्लाउडचा जो सायबर सिक्युरिटीचा एक हा. त्यांनी एक्सटेन्शन एका मॉडेल आहे काय माहिती, ते लॉन्च केलं. फायरफॉक्समध्ये त्यांनी जवळजवळ 100+ बग शोधून काढले. फायरफॉक्स जे आपण एवढ्या वर्षापासून वापरतोय त्याच्यामध्ये 100 बग्स त्यांनी शोधून काढले. ठीक आहे. सो मग ह्या लेवलला येस. येस. काही एआय चालू आहेत ह्या लेवलला असं. म्हणजे की इन द सेन्स मुलांनी आता ट्रॅडिशनल वे यूज तुम्ही शिकताय, गोष्टी शिका, पण त्यासोबत हे पण शिका की ए आयचे कोणते कोणते मॉडेल आलेले, कोणते गोष्टी कशा आलेल्या आहेत, त्यांचा यूज करून आपण प्रोजेक्ट कसे चांगले बनवू शकतो, रिअल टाइम प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं देऊ शकतो, याकडे Correct, सगळ्यात correct. जास्त फोकस दिला पाहिजे. बरोबर. येस. आता एवढ्या सगळ्या गोष्टी आहे, मला असं वाटतंय की स्टुडंटपर्यंत जे तुमचे डाऊट होते ते सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आणि मी लास्टला हेच सांगेल की तुम्ही जी पण गोष्ट ऐकताय बाहेर सगळीकडे ऐकताय, ते तर अशा व्यक्तीकडून ऐकल्या पाहिजे की जो खरंच रिअल टाइम त्या गोष्टीवर काम करतो. नाही तर आजकाल एवढे इन्फ्लुएन्सर तयार झाले की मापच नाही, की कोणती पण त्यांना व्ह्यूजसाठी इतक्या गोष्टी काय करतात ते मापच नाही. कोणती पण न्यूज सांगून देता आणि ते त्याच गोष्टीला फॉलो करता आणि पूर्ण डिमोटिवेट करून घेता, एक तर काही करतीच नाही असं होऊन जातं. तर एक असा क्वेश्चन राहील माझा की मुलांनी नेमकी काय कशावर फोकस केला पाहिजे, म्हणजे की तुम्ही ठीक आहे इंस्टाग्रामवर बघताय, सगळ्यांचे रील बघताय, सगळ्या न्यूज बघताय, पण तुम्ही या सगळ्या गोष्टींना टॅकल करून पण तुमचा एक रस्ता कसा बनवायचा या गोष्टीवर तू सांग. मी सांगेल ना की मला आता मी स्वतः या गोष्टींना खूप फेस करतोय की यार मी काहीतरी गोष्टी क्रिएट करतोय, तर मी जनरली माझ्या चॅनलवरती ना मी न्यूज वगैरे काही शो करत नाही. बिकॉज मला असं वाटतं की मी कितीही त्याला व्हेरीफाय करायचं ट्राय केलं तर मी तेवढा कॅपेबल नाही की त्याला व्हेरीफाय करू शकेल. जसं की आता एखादा मॉडेल, एखादा येस. येस. सीईओ आहे, अँथ्रोपिकचा सीईओ आहे आपला, त्यांनी सांगून दिलं की पुढच्या 5 वर्षात जॉब जाणार आहे. हा. आता मला वाटतंय की जातील का नाही हे मला पण माहित हा. नाही. असू शकतं की एन्थ्रोपिकचा सीईओ त्याला फक्त हा. त्याची मार्केटिंग करायची म्हणून तो बोललेला आहे, किंवा मग मला फक्त मी ऐकलं अरे तो येस. असा बोललेला आहे, मी तुमच्या समोर येऊन मांडून दिलं असं असं. आता कोणीतरी 4th इयरचा पोरगा आहे, तो घाबरून गेला, त्याला माहितीच नाही काय आहे, काय नाही, आता काय होणार आहे. तो त्या गोष्टींनी त्यांनी गोष्टीच सोडून दिल्या. तर हा. सध्या कसं आहे ना, न्यूज येस. येस. ज्या येत आहेत त्या ऐकून घाबरून जाणं हे बरोबर नाही. तुम्ही स्वतः जा, तुम्ही वाचा, येस. स्वतःचा एक येस. पर्स्पेक्टिव्ह तयार करायला शिका पहिले. का एखादी न्यूज ऐकल्यावरती किंवा एखाद्या गोष्टीला येस. येस. बघितल्यावरती माझे काही स्वतःचे
थॉट्स आहे का त्याच्याबद्दल नक्की, का नुसतं मी 4 लोकांचं ऐकतोय आणि ते थॉट्स हा हा लोकांचे थॉट्स मी कॅरी करतोय असं तर नाही. स्वतःचा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे का त्या गोष्टीबद्दल. आणि हा. स्वतःचा पॉईंट ऑफ व्ह्यू तयार करण्यासाठी तुम्हाला येस स्वतःहून येस. वाचाव्या लागतील गोष्टी, शिकाव्या लागतील गोष्टी. ठीक आहे. आपल्या मुलांना पेपर माहित नाही वाचता कसे. लास्ट इयरचा प्रोजेक्ट राहतो त्याच्यामध्ये पेपर ऍड करायचे राहतात, ते सर्च येस. करता, 4-5 पेपर रॅन्डम कुठले तरी उचलता, ते टाकून देता. लास्ट इयरचा ती ब्लॅक बुक हा हा. तयार झाली, विषय संपला. इथून आपले लोक पुढे जात नाही. मी स्वतः खूप फेस केलेलं आहे. मी पण नाही केलं येस येस. त्यावेळेस. फोर्थ इयरला मला पण त्या गोष्टी लक्षात नाही आल्या की पेपर वाचणं किती इम्पॉर्टंट आहे. पण आज लक्षात येतं की यार पेपर वाचणं, त्यानंतर पेपर्स म्हणजे जे रिसर्च पेपर्स म्हणतोय रिसर्च प्लीज. पेपर. हा नाही तर कळायचं. तर रिसर्च हा पेपर जे हा. आहेत ते वाचणं नाही तर ते करेक्ट, ते न्यूजपेपर बघ. किती हा इम्पॉर्टंट आहे ते आता तुम्हाला लक्षात येईल. आणि हा मी हा. काय म्हणतोय की आतापर्यंत काय होतं माहिती का, की आपण डिफरन्शिएट करू शकतो हा दोन हा. लोकांमध्ये, की यार हा माणूस जो आहे हा याला 1 वर्ष येस एक्सपिरियन्स आहे आणि एक 10 वर्ष एक्सपिरियन्स आहे, तर 10 वर्षवाल्या माणसाला जास्त नॉलेज असेल, हे एक येस. आपलं थिंकिंग होते. पण हा. आता काय झालंय ना, तो पण क्लाउड ऑफर्स येस फोर येस. पॉईंट सिक्स यूज करतोय, हा पण 4.6 यूज करतोय. दोघी एका सेम लेवलला आलेले आहेत. आता या दोघींमध्ये येस येस. डिफरन्सिएशन कसं होईल? नॉलेजनी. येस. नॉलेज कुठून येईल? तुम्हाला गोष्टी अपडेटेड जो जास्त राहील त्याला जास्त नॉलेज. कदाचित याला माहित नसेल, याला माहित असेल, तर हा येस. जास्त नॉलेजेबल याच्यापेक्षा. ठीक आहे. आता ती गोष्ट गायब होऊन गेली. येस जेच की. आता तुमचे हा. सॉफ्ट स्किल किती तगडे आहेत, तुम्ही कम्युनिकेशन किती तगडं आहे तुमचं, तुम्ही किती चांगल्या प्रकारे एखाद्या गोष्टीला प्रेझेंट करू शकता, मांडता किती भारी आहे, तुमचं बोलणं किती सुंदर आहे, येस. या गोष्टी फार डिपेंड करतील पुढे जाऊन. हम्म. लोकांना लक्षात येत नाही, लोक फक्त तेच ट्रेडिशनल चालू आहे. येस. हा फार हा. डिफरन्स क्रिएट करेल ते अजून थोड्या दिवसांमध्ये, की यार हा माणूस, याला का बोलायचं, याला प्रेझेंट करता येतं, याला प्रेझेंटेशन. आता प्रेझेंटेशन AI तर बनवून टाकतोय, पण त्याला प्रेझेंट करण्यासाठी तुम्ही लागणार आहे. आणि तुम्ही किती चांगल्या प्रकारे प्रेझेंट करताय, हेच येस. तुमचं स्किल आहे खरं म्हणजे. हा हीच गोष्ट आपले मराठी स्टुडंट कुठेतरी लॅक करतात. मेन म्हणजे की मी आता म्हणजे VN नाईक आपले जेवढे नाशिकमधले कॉलेज आहे ना, KBT झालं, VN नाईक झालं, 3-4 कॉलेजमध्ये ॲज अ इंटर्नशिपसाठी आम्ही जायचो. म्हणजे मुलांना सिलेक्ट करायचो. तर ना तिथं मी इंटरव्ह्यू घ्यायचो मुलांचं, तर मुलं डायरेक्टली कॉन्फिडन्सच नाही त्यांच्यामध्ये, त्यांना ती गोष्ट केलेली ती रिप्रेझेंट पण करता येत नाही. आणि ह्या गोष्टीमध्ये कुठेतरी लॅग होते. म्हणजे की तुम्ही जर केलेलं आहे ना ती गोष्ट, तर तुम्हाला ती सांगता पण आली पाहिजे, बोलता पण आली पाहिजे. हा सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट पार्ट आहे, तो मांडलेला आहे याच्यामध्ये. नेक्स्ट आता लास्ट क्वेश्चन हाच राहील की जे आता म्हणजे की इन द सेन्स की लास्टला एवढं सांग की आता जे स्टुडंट AIML शिकायला स्टार्ट करतायत, तर त्यांनी स्टार्ट कसं करायचं एवढं सांग फक्त लास्टमध्ये. स्टार्ट इन द सेन्स की ज्या गोष्टी मी शिकवतोय त्या तुम्ही शिकवणारच आहे, पण अजून त्यांनी काय एफर्ट दिले पाहिजे यावर तू सांग. जसं की रिसर्च पेपर हा एक पॉईंट होता, दुसरं म्हणजे प्रोजेक्टचा एक पॉईंट, आणि तिसरं म्हणजे लर्निंग प्रोसेस ही कशी पाहिजे त्याची, ही सो गोष्ट हे बघ, एकदम. जनरली मी काही गोष्टी फॉलो करतो फार पहिल्यापासून. माझे 12thला एक सर होते, राहुल सोनवणे सर. कदाचित आपले बऱ्याचशे व्ह्युअर्सला माहीत असू शकतं. RS राहुल सोनवणे सर. तर यांनी ना एक फार भारी. सोनवणे अकॅडमी सॉरी. म्हणतोय का तू? सोनवणे अकॅडमी नाशिकचं त्यांचं ते म्हणतोय का? भरपूर ठिकाणी शिकवतात. मी नांदगावला ते मला शिकवायचे. तर 12thला मी बायो शिकवतो. हा बायो ठीक आहे. हे केमिस्ट्री पण शिकवतात ते. बायो फार टॉप आहे. तर मी फार इन्फ्लुअन्स आहे त्या हा हा. माणसापासून. पहिल्यापासून मी फार त्यांना ॲडमायर फार करतो मी. येस येस. त्यांनी एक फार भारी शिकवलं होतं, की 1 पेज नोट एक गोष्ट शिकवली होती त्यावेळेस. आणि मी ती फार म्हणजे मला फार आवडते ती गोष्ट, की 1 पेज नोट काढायला मी शिकलेलो आहे. एका पेजवर ते ना मी जवळ-जवळ हा हा. 2 ते 3-4 पूर्ण हे बसवतो, सिलेबस बसवतो. जसं माझा MLचा जो तू सिलेबस म्हणशील, पूर्ण ML, येस येस. हे मी 6 ते 7 पेजेसमध्ये बसवलेलं आहे पूर्ण. हा हा. तर ज्यावेळेस मला रिव्हिजन करायची राहते ना, मी हा हा. एकदम छोटे-छोटे अक्षरात लिहितो. पूर्ण प्लेन पेज येस. असतं, छोट्या-छोट्या अक्षरात मी ते लिहितो. 5 ते 6 पेजमध्ये मी सगळंच्या सगळं बसवून टाकतो. आता ज्यावेळेस मला रिवाईज करायचं राहतं, मी फक्त 5 पेज पलटतो आणि 5 पेज मी वाचून घेतो आणि मला सगळ्या गोष्टी लक्षात येऊन लागतात. ठीक आहे. तो ही मला फार चांगली टेक्निक वाटते स्वतःसाठी, मी यूज करलेली आहे. तुम्ही एकदा ट्राय करू शकतात. स्लोली तुमची ती हॅबिट बिल्ड होऊन जाईल. तर नोट्स काढणं हे फार इम्पॉर्टंट आहे आणि हाताने नोट्स काढणं हे फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही लॅपटॉपवरती नोट्स काढतायत किंवा मग नुसते येस. AIला टाकले, नोट्स तयार झाल्या, तुम्ही वर्ड फाईलमध्ये सेव्ह करून ठेवल्या, ते वर्ड फाईलमध्येच राहणार आहे. त्या कधी तुम्ही यूज नाही करणार आहे त्याला. तर ही तेच गोष्ट समजून घ्या. वाचणार नाही म्हणजे आणि म्हणजे मुलांची हीच गोष्ट एवढी लॅग आहे ना, की फक्त व्हिडिओ बघत राहता आणि लॅपटॉपमध्ये कोड करता, नंतर Correct. त्याला बघतच नाही. मग इंटरव्ह्यूच्या दिवशीच कधीतरी ती फाईल सापडायला सुरुवात करता आणि ती सापडत पण नाही.
इथं कुठेतरी लॅग होऊन जातो आणि नंतर म्हणता सर नोट्स पाठवा ना, सर नोट्स पाठवा ना. अरे भाई मी जेव्हा लिहून देतो तर तेव्हा तुम्ही काय करत होते, हा मोठा नोट्स प्रश्न आहे. काढायला लागतात. नोट्स काढल्याशिवाय तुम्ही काहीच नाही करू शकत. नोट्स काढणं इम्पॉर्टंट आहे. रिमेंबरच रिमेंबरच राहणार बरोबर. नाही ना, पहिली गोष्ट मला ना तुम्ही जे लिहिलेलं केलेलं माझ्या आहे डोक्यामध्ये असं. राहतं, की मी हे लिहिलं होतं. त्याच्यामुळे मी ते लिहिणं मला फार बरं वाटतं, की मी लिहितो प्रत्येक टॉपिक. मी जरी ती नोट्स वाचली जरी नाही ना, तरी मी तू लिहिलेली असते, की माझ्या डोक्यातून गेलं राहतं, की अच्छा हे मी हा टॉपिक लिहिलेला आहे कुठेतरी. तर एक डोक्यात राहतं, की हां, या प्रकारे मी केलेलं आहे. त्यानंतर हा जो येस, पाथ आहे, मशीन लर्निंग, डेटा सायन्स हा फार टाईम टेकिंग पाथ आहे. तुम्हाला 5 ते 6-7 महिने तुम्हाला यामध्ये खूप इन्व्हेस्ट जास्त. करावेच लागतात. सो तुम्ही असं म्हणू नका, की यार बोर होतोय, येस, 1 येस. तासाचा व्हिडिओ आहे किंवा मग हा टॉपिक फार अवघड आहे. नाही समजत आहे, अजून 4 व्हिडिओ बघा, तो टॉपिक क्लिअर करा, त्याला 4 वेळेस लिहा. जे शक्य होईल तुम्हाला तो टॉपिक समजला पाहिजे. इथं अंडरस्टँडिंगला जास्त महत्त्व आहे. ठीक आहे. एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि डेटा सायन्समध्ये मला हा फरक वाटतो, की येस. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट जो आहे, हा लॉजिकचा पार्ट आहे. हा मॅथ सारखा आहे थोडासा, की तुम्ही जेवढ्या वेळेस तो येस. सॉल्व्ह करशाल, लॉजिक तेवढं बिल्ड होईल, तेवढं चांगल्या पद्धतीने तुम्ही ते सोल्युशन घेऊन येऊ शकतात. आणि प्रत्येकाचं सेमच राहील, प्रत्येकाचा आन्सर सेम राहील. येस, येस. इकडं जो आहे ना एम मध्ये मशीन लर्निंग किंवा डेटा सायन्समध्ये येस. हे थोडंसं थेरॉटिकल आहे आणि थोडं कन्सेप्च्युअल आहे. हा लॉजिक आहे, इकडं कन्सेप्च्युअल आहे. तर जेवढं येस. जास्त तुम्ही त्या कन्सेप्टला चांगल्या प्रकारे घेतायत, तेवढं तुमचं आउटपुट चांगलं येतं. जसं की मी आहे आणि माझा एखादा कलिग आहे. आम्हाला दोघींना एक मॉडेल ट्रेन करायला दिला. तर त्यांनी ट्रेन केलेला मॉडेल आणि मी ट्रेन केलेला मॉडेल या दोघींमध्ये जमीन आसमानचा फरक राहील. बिकॉज त्याच्या काही कन्सेप्ट्स वेगळ्या आहे. त्याने काहीतरी वेगळ्या कन्सेप्ट शिकलेल्या आहे. मी काही कन्सेप्ट्स वेगळ्या शिकलेल्या आहे. तर माझं मॉडेल चांगलं ॲक्युरसी देईल येस, का येस. त्याचं ॲक्युरसी चांगलं देईल याच्यामध्ये फरक असू शकतो. दोघींचा आन्सर सेम नाही येऊ शकत. ठीक आहे. तर ही गोष्ट समजून घ्या. कन्सेप्च्युअल येस, आहे, येस. थिअरॉटिकल आहे. जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत त्याला अर्थच नाही. हम्म. एकदम व्यवस्थित. हॅलो, हम्म, हम्म. येतोय. आवाज येतोय का माझा? हां. आता तू जेवढ्या पण गोष्टी सांगितलेल्या ना, एकदम स्टुडंटला जे पाहिजे ना त्या सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर रोडमॅप दिलेला आहे. आता मी एम एलची जर्नी मुलांना शिकवायला स्टार्ट करणार आहे हप्त्यामधून 2च लेक्चर माझे त्याच्यामध्ये असणार आहे. पण इन द सेन्स की मी पण ॲज अ टीचर म्हणून पूर्णपणे 100%च टाकण्याचा प्रयत्न करणार आहे, की मुलांना ते टॉपिक एकदम व्यवस्थितपणे क्लिअर हे झालेच पाहिजे. आणि तू जसं सांगितलं की 6 ते 7 महिने यांनी मन लावून अभ्यास केला तरच या गोष्टी खूप जास्त क्लिअर होईल. नाही तर ती गोष्ट प्रॉपर वेने जर सांभाळली नाही ना, एक गोष्ट तुटली पुढची लिंक लागत नाही. अशा खूप साऱ्या गोष्टी या मशीन लर्निंगचा पुढे गोष्टी स्टडी करत असताना मला जाणवलेले. आणि मेन आता हा आपला शेवटचा क्वेश्चन होता. तर तू जसं सांगितलं तशा वेळेने विद्यार्थी सगळ्या गोष्टी फॉलो करतील अशी मला आशा आहे. आणि ते पण एक तुझ्यासारखं एक चांगल्या ठिकाणी जॉब करतील, चांगल्या गोष्टी शिकतील ही मला अपेक्षा आहे त्यांच्याकडून. आणि असेच नवीन नवीन सेशन मी त्यांच्यासोबत अरेंज करण्याचा प्रयत्न करू आपण. जसं की मला वाटलं की काही गोष्टी मला अजून तुझ्याकडून शिकण्याची गरज आहे किंवा मला अजून तुझी गरज आहे, तर नक्की आपण काही सेशन अजून पुढे आपल्या या चॅनलवर किंवा तुझ्या चॅनलवर नक्की आणण्याचा प्रयत्न करू. तू जो गायडन्स दिलाय ना मुलांपर्यंत पोहोचणं हे खूप जास्त गरजेचं आहे. तर प्रत्येकाने हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अक्षय गायकवाड यांचं आक्की बोलतंय म्हणून एक मराठी इंस्टाग्रामवर पेज आहे, त्याला पण सपोर्ट करा. आणि आक्की नॅरेटर म्हणून एक हां, हिंदीमध्ये की पण आहे ना, नॅरेटर बरोबर? जो टेकचा आहे थोडा, तो हो. पूर्ण टेकमध्ये आहे. अख्खी बोलतोय हा थोडा मराठी आणि आपल्या हां. लोकांसाठी. सो दोघी वेगवेगळे चॅनल आहेत. हो. हां. आणि गोष्ट लक्षात ठेवा की काल मी त्याच्या पण कमेंट सेक्शनमध्ये बघत होतो की कोर्सेस लॉन्चेस, तो पण नाही लॉन्च करणार, मी पण नाही लॉन्च करणार आहे कोर्सेस. हो. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर हे असं आहे की त्याचा पण उद्देश हा आहे की त्याची स्वतःची ओळख आणि जास्तीत जास्त लोकांना मदत होईल असंच कंटेंट पोहोचवणार आहे. आणि मी पण ह्याच वेने इथून पुढे काम करणार आहे. तर दोघांना पण सपोर्ट करा, त्याला पण आणि मला पण. नक्कीच आपण सगळे मराठी माणसं एकमेकांचा हात धरून पुढे जाऊ. आलं ना? तर थँक्यू. पुनश्च एकदा तुझे आभार. तू खूप की माझ्या पहिल्या याच्यामध्येच तू रिप्लाय दिला. नाही तर मोस्ट ऑफ दी खूप लोकांना मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, पण सगळेजण बिझी त्यांच्या लाईफमध्ये, कोणी वेळ देत नाही. धन्यवाद. तू पण नाशिक करे, मी पण नाशिक करे. थँक्यू. चालतंय. येस, येस. ओके. चालेल. ठीक आहे.